अचानक शेतकऱ्यांबद्दल संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला फार चिंता वाटू लागलेली आहे। गेली 10 वर्ष आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वाखाली देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम आमच्या केंद्र सरकारने केलेलं आहे। जे काँग्रेसच्या काळात यूपीएच्या सरकारच्या काळात जमलं नाही त्याच्यापेक्षाही जास्त किंबहुना भरभरून देण्याचं काम आमच्या मोदी सरकारने केलेलं आहे। पण आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊत यांनी जे आंदोलन सुरू आहे, ज्याला शेतकरी म्हणून नाव दिलेलं आहे, त्या बाबतीमध्ये बोलत असताना मोदीजींवर आणि आमच्या केंद्र सरकारवर टीका केली। स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही संजय राजाराम राऊतची गत असल्यामुळे, सवय असल्यामुळे 2.5 वर्ष ह्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा त्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेल्या सरकारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू आणण्याचं काम ह्याच्यात मालकांनी केलेलं होतं। आम्ही शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊ, शेतकऱ्यांना एवढे पैसे देऊ, एवढं बांध्यावर गेल्यानंतर एवढी मदत करू, हे विरोधी पक्षामध्ये असताना बोंबलायचं आणि सरकारमध्ये असताना, स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना एक दमडीही द्यायची नाही, नुसतं ढोंगीपणा करायचा, नुसतं भंपकपणा करायचा आणि अन्य वेळी मोदीजींच्या नावाने खडी फोडायची। 50,000 प्रोत्साहनकारक निधी हे कोकणातल्या शेतकऱ्यांना आम्ही देऊ असं सांगणारे उद्धव ठाकरेचं सरकार शेतकऱ्यांना एक दमडी पण तेव्हा देऊ शकले नाही। जलयुक्त शिवार नावाची एक चांगली आणि फायदेशीर असलेली योजना ही याच उद्धव ठाकरेच्या सरकारने बंद पाडून तेव्हा टाकलेली। म्हणजे शेतकऱ्यांचा हा जो काही कळवळा या संजय राजाराम राऊतला जो आलेला आहे तो निव्वळ नौटंकी आहे। ह्यांना शेतकरी आणि यांचा काही संबंध नाही। स्वतःचं सरकार असताना वसुलीच्या पलीकडे या लोकांनी काही केलं नसल्यामुळे आज शेतकऱ्यांच्यासाठी मगरीचे आसू आणण्याचं काम हे संजय राजाराम राऊत आणि त्यांचे मालक करत आहे। संजय राऊत असं म्हणतात की शेतकरी आंदोलन करतायत, तिकडे जखमी होत आहेत, त्याच्यावर वस्तूच्या नरकंड्या फोडल्या जात असताना नरेंद्र मोदी म्हणतात प्रदेशात अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी जोडत आहेत, हा देशातील शेतकऱ्यांचा मोठा अपमान आहे। स्वतःच्या मालकाचा मुलगा हा स्वतःचा वडील हॉस्पिटलमध्ये असताना, सर्वात मोठी त्याच्यावर सर्जरी होत असताना, स्वतःचे वडील जगतील काय मरतील अशी परिस्थिती असताना ह्यांच्यात मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे हा डावोसच्या नावाने हा लंडनला जाऊन बसलेला आणि ह्यांना आता मोदीजी दिसतायत। स्वतःच्या मालकाच्या मुलावरचे काय संस्कार आहे पहिले ते विचारा। आमचे मोदीजी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचीच प्रतिमा उंचवण्यासाठी तिथे गेलेले, मोठ्यात मोठं एक हिंदूंचं मंदिर आज अबुधाबीमध्ये जे उघडलेलं आहे तिथे तो मान सन्मान घेण्यासाठी गेलेले। पण स्वतःच्या मालकाच्या मुलाला थोडा हाच प्रश्न विचारला असता की इथे राज्य जळत असताना किंवा स्वतःचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढत असताना आदित्य ठाकरे नेमकं लंडनमध्ये काय करत होते, हा पहिला मालकाच्या मुलाला प्रश्न विचारा, मग मोदीजींना विचारण्याची हिंमत करा। मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची आपल्याला काळजी वाटत असल्यामुळे मराठवाड्याचा उद्धव ठाकरेंचा 2 दिवसाचा दौरा आम्ही स्थगित करत आहोत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं संजय राऊत। ही काळजी आहे किंवा भीतीपोटी आहे हा प्रश्न त्यांनी उत्तर दिलं पाहिजे। कारण का याच संजय राजाराम राऊतला, याच उद्धव ठाकरेला जेव्हा ते जरांगे पाटलांना भेटायला गेलेले ना,
तेव्हा मागून काय शिव्याशाप मिळत होत्या, काय विरोधात घोषणा येत होत्या, ह्याची जरा आठवण आली असेल म्हणून हातभार फाटल्यामुळे ती मराठवाड्याचा दौरा रद्द केलेला आहे. कारण का याच संजय राजाराम राऊतनी आमच्या जो मोर्चे निघालेले त्याला मुका मोर्चा बोलणारा, कार्टून छापणारा हाच सामनाचा संपादक आणि त्याचा मालक, हे मराठा समाज विसरलेला नाही. म्हणून हे भीतीपोटी आहे, काळजीपोटी नाही. राहुल नार्वेकर यांनी एका नवीन हास्य यात्रेचा एपिसोड दिला असं संजय राऊत म्हणतात. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना शिंदेना दिली, अजित पवार शरद पवारांची राष्ट्रवादी हयात असताना अजित पवारांना दिली. लोक हसत आहेत. आता लोक राहुल नार्वेकरांबरोबर हसत आहेत, त्यांच्यावर हसत आहेत की संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकावर हसत आहेत, हे जरा लोकांमध्ये जरा कधी फिरले तर कळतील. राहुल नार्वेकरजींनी जे ऐतिहासिक निर्णय शिवसेनेबद्दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल घेतले त्याबद्दल महाराष्ट्र नाही, देश नाही, विदेशामध्ये पण त्यांचं कौतुक होत आहे. आणि त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सगळे निर्णय घेत असल्यामुळे आणि ह्यांचे ती निर्णय पचत नसल्यामुळे हे सगळी बोंबाबोंब होते. आरक्षण आंदोलनावर राजकीय परिणाम होता का या प्रश्नावर आरक्षण दिलं किंवा दिलं नाही म्हणून कुठेच सरकार कोसळले नाही. देशभरातल्या आरक्षण आंदोलनांचा निवडणुकांवर परिणाम झालेला दिसत नाही अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. नाही, ती काल मी फडणवीस साहेबांची ती इंटरव्ह्यू पाहिली, ते योग्यच बोललेलं आहे. त्यांनी मंडळ आयोगापासून ते आतापर्यंत तो इतिहास, आता एवढा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते, आणि म्हणून त्यांना एकंदरीत जो अनुभव आहे, त्यांचं वाचन आहे, त्यांच्याकडे असलेली उपलब्ध असलेली माहितीच्या अनुसार आणि निवडणुकीचं गणित हे फडणवीस साहेबांना अतिशय चोख पद्धतीने माहिती असल्यामुळे त्यांनी ते विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी उपलब्ध असलेला अनुभव आणि इतिहासावर ते सांगितलेलं आहे. नवीन काय सांगितलेलं नाहीये, म्हणून जे बोललेलं आहे ते योग्यच आहे. सरकारने 20 आणि 21 असे 2 दिवस विशेष अधिवेशन बोलावलंय, ज्यात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा कायदा होणार आहे आणि त्यासाठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल तयार आहे, ज्यात मराठा मागास सिद्ध होत असून मराठा समाजाची आकडेवारी 32 ते 36% असल्याचं सांगण्यात आलं. घटनेच्या 15(4) आणि 16(4) अनुसार राज्य सरकारला अधिकार आहे की तो समाजामध्ये जो मागासलेला गट आहे तो अगर सिद्ध झाल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षण हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतात. अशा पद्धतीचा अहवाल पहिला राणे समितीने दिला, मग गायकवाड समितीने दिला आणि त्याच्या पुढे जाऊन सखोल अभ्यास आता शिंदे समितीने केलेला आहे. म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या 20 तारखेला जो विशेष अधिवेशन जे बोलवलेलं आहे त्या दिवशी मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला जाईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण कोणाच्याही ताटातून एकही दाणा न घेता स्वतःच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला निश्चित पद्धतीने भेटेल. तर काल कणकवलीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक यांची गुप्त बैठक झाल्याची एक चर्चा आहे. मला त्या चर्चेनंतर आज वैभव नाईक यांनी खुलासा केला आहे की रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं स्टेटमेंट हे नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या अंतर्गत घुसखोरीचं उदाहरण आहे आणि आपल्याला बदनामी करण्यासाठी षडयंत्र आहे. मुळात एक विषय तुम्ही समजून घ्या, वैभव नाईकांचं कुटुंब हे मूळ शिवसैनिक नाहीत, ते मूळ काँग्रेसी आहेत. म्हणून त्यांना शिवसेनेची निष्ठा अगर वैभव नाईक आणि त्यांचं कुटुंब सांगत असेल तर हे फार मोठं हास्यास्पद आहे. आणि उद्धव ठाकरेंचा झंझावती दौरा सिंधुदुर्गाचा एवढा झंझावाती झाला की थेट त्यांचा आमदारच आमच्या रवी चव्हाण साहेबांना भेटायला कणकवलीच्या गेस्ट हाऊसवर आला. म्हणजे ह्याचं एवढंच विश्लेषण मी करीन की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आता कोणालाही विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच आमच्या रवी चव्हाण साहेबांकडे भेट घेऊन आपलं भविष्याला काय होऊ शकतं का ह्याच्याबद्दल कदाचित ते विचारायला आले असतील. पण आमचे रवी चव्हाण साहेब हे भारतीय जनता पक्ष आणि संघटना ह्याच्यापेक्षा त्यांना काही मोठं नाही, म्हणून योग्य तो निर्णय योग्य तो वेळी घेतला जाईल. उद्धवजींनी आमच्यासाठी दारं बंद केली, ठाकरेंनी आमची मनं दुखावली, त्यामुळे जिथे मन दुखवतात तिथे युती होत नाही. फडणवीसांकडून
भविष्यातली भूमिका स्पष्ट करतात. म्हणजे योग्यच आहे ना. एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून, संजय राजाराम राऊतांच्या माध्यमातून सातत्याने शिव्या शाप द्यायच्या, खालच्या पातळीची टीका करायची, शरीरावर नावं ठेवायची, आणि मग दुसऱ्या बाजूला युतीची अपेक्षा कुठल्या तोंडाने करतायत. म्हणून जे काही फडणवीस साहेबांनी आमच्या सांगितलेलं आहे ते अतिशय योग्यच आहे. साहेब, थ्रिप्स संदर्भात आपण आक्रमक झालो होतं, बैठकही झाली या संदर्भात. काय म्हणजे कोकणातील काजू आणि आंबा लागवडीला जो थ्रिप्स नावाचा एक रोग आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आंबा आणि अन्य काही फळ पिकांवर आलेला आहे. त्याच्यामुळे कोकणाचा जो बागायतदार आहे, शेतकरी आहे, तो चिंतित आहे. आणि त्याचबरोबर थ्रिप्सवर असलेली जी औषधं आहेत, ती औषधचा कुठलाही फायदा आज आपल्या शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना होत नाहीये. मुळामध्ये अजूनपर्यंत थ्रिप्सवरच्या औषधाचं संशोधन सुरू आहे. औषधं मार्केटमध्ये आलेली नाहीयेत, पण तरीही काही कंपन्या डीलरांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीची औषधं मार्केटमध्ये उतरून आमच्या शेतकऱ्यांना फसवत आहेत, मोठ्यातली मोठी किंमत लावत आहेत. या सगळ्याच्या विरुद्ध माझ्या 2 बैठका अधिकाऱ्यांबरोबर, बागायतदारांबरोबर झालेल्या आहेत. आणि आज संध्याकाळी 4 वाजता माझी 3री बैठक कंपन्या, डीलर आणि बागायतदार आणि अधिकारी या सगळ्या पद्धतीने होणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणीही आमच्या कोकणातल्या, सिंधुदुर्गातल्या आंबा बागायतदारांना या चुकीच्या औषधांच्या निमित्ताने फसवता कामा नये, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत आहोत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आमच्या आंबा बागायतदारांना आधार कसा मिळू शकतो, मदत कशी मिळू शकते, यासाठी मी स्वतः अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून राज्य सरकारकडे पण पाठपुरावा करतो. तर फडणवीसांचं एक वक्तव्य आहे की पहाटेच्या शपथविधीला अजित पवार विलन करण्यात आले आणि ते तोंडघोषित पडले. पण सत्यच आहे ना. जे त्या पहाटेच्या शपथविधीच्या मुख्य जे कलाकार आहेत, मुख्य जे सूत्रधार आहेत, ते सगळेजण अगर सत्य सांगत असेल याच्यामध्ये चुकीचं काय आहे. फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पहाटेच्या शपथविधीला पहिलं मूळ शरद पवार साहेबांचाच आशीर्वाद होता आणि मग त्यांनी अजितदादांना विलन करून टाकलं. तर ह्याच्यामध्ये सत्यच असताना, कारण का फडणवीस साहेब त्याच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये होते. म्हणून अगर सत्य बाहेर येत असेल आणि अजितदादांवर कसा अन्याय झाला ह्याचा अगर फॅक्ट बाहेर येत असेल, सत्य बाहेर येत असेल, तर ही खऱ्या अर्थाने ह्याची माहिती सगळ्या लोकांकडे पोचलीच पाहिजे ना. कारण नुसतं अजितदादांना विलन करायचं, नुसतं अजितदादांना गद्दार म्हणायचं, हे नेहमी चुकीचं आहे. म्हणून जे फडणवीस साहेब बोलतात ते सत्यच आहे. मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झाली नाही, तर अंमलबजावणीत आपली फसवणूक झाली. पत्रकार परिषदेत बघा, शेवटी मनोज जरांगे पाटील हे समाजाच्या हितासाठी आज लढतायत, पण राज्य सरकार पण हे त्यांना फसवणूक करण्याच्या कुठल्याही प्रयत्नात नाही. म्हणून वारंवार आमच्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, सगळेजण आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. जसं त्यांना आरक्षण पाहिजे तसं आम्हालाही आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. म्हणून फसवणुकीचा कुठला विषय नाही. म्हणून त्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने सरकारच्या पावलाचं स्वागत करायला पाहिजे. कारण का आता खऱ्या अर्थाने विजय साजरा करण्याचे दिवस आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आता फेसबुक असं म्हणतात की नारायण राणे साहेबांचं वय झालं, पण त्यांनी मर्यादा सोडू नये, नितीश राणेंना संप्रेती घेतली. समजून घ्या, मनोज जरांगे पाटलांना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आपण कृपया राजकीय स्टेटमेंट करू नका. तुम्ही जसं समाजासाठी लढताय तसं राणे साहेबांनी पण समाजासाठी आरक्षण देऊन दाखवलेलं आहे. आपण समाज बांधव म्हणून एक दुसऱ्याबरोबर उभं राहून आपल्याला समाजाला मोठं करायचं आहे, समाजावर कुठलंही गालबोट लावायचं नाहीये. म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदी साहेबांवर बोलल्यामुळे राणे साहेबांनी ती घेतलेली भूमिका आहे. शेवटी ते आमचे जरांगे पाटील आमचे समाज बांधवच आहेत आणि म्हणून त्यांनी ज्या दिवशी ते राजकीय स्टेटमेंट द्यायला बंद करतील त्या दिवशी असं काहीच होणार नाही किंवा असं कोणच त्यांचा विरोध किंवा उलट स्टेटमेंट देणार नाही. म्हणून त्यांनी समाजासाठी लढावं, आम्ही पण आतापर्यंत तेच केलेलं आहे आणि एकत्र म्हणून आपल्या मराठा समाजाचं भविष्य कसं घडेल त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू. ते जरांगे पाटील असं म्हणतात की राणेंचं वय झालं म्हणून आदर करतो,
नाही तर सोडणार नाही, मर्यादा आहे म्हणून सोड. नाही, लक्षात घ्या, मर्यादा आम्हालाही आहेत. फक्त मुद्दा आमचा एवढाच आहे की त्यांनी राजकीय स्टेटमेंट करू नये. आम्हाला ते अपेक्षित नाही. त्यांनी आरक्षणाबद्दल बोलावं, समाजाच्या हित बद्दल बोलावं. आम्ही सगळेजण आतापर्यंत त्याचं स्वागतच करत आलेलो आहोत. मध्ये पण सरकार बरोबर संवाद साधण्याची ज्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्या संपर्कात होतो, आजही त्यांच्या संपर्कात काही विषयामध्ये आहे. म्हणून आम्ही काय एक दुसऱ्याचे विरोधक नाही आहोत. फक्त राजकीय स्टेटमेंट टाळावेत असा एक मैत्रीचा सल्ला आणि एक समाज बांधव म्हणून मी त्यांनाही सल्ला देत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.